सुंदर गाव आहे माझ्या मावशीचं. त्या आजूबाजूला पूर्ण म्हणजे पूर्ण झाडी आहे आणि माझ्या मावशीचं गाव आहे. पहिली फक्त पायवाट होती, आता रस्ता बनवलेला आहे. त्यासाठी छोट्या मोठ्या गाड्या जातात. एसटी काय अजून जात सगळं सामान वगैरे ते लोक डोक्यावरच नेतात. अजून पण थंडी आहे ना, खूप राईड भारी पडलेली आहे थंडीतून. अक्षरशः हात पाय पूर्ण सुन्न झालेले आहेत. समोर बघा मित्रांनो मस्त फॉग आहे. सकाळ सकाळ शिव सकाळ मित्रांनो. आणि मी चाललेली आहे माझ्या आईच्या गावी कोकणामध्ये. आम्ही माझ्या मावशीच्या गावी चाललेली आहे. तिकडून आम्हाला इन्व्हिटेशन आले आहे. तिकडे 1 दिवसाचा सप्ताह असतो. आणि आता मी निघालेलो आहोत, आमच्या पार्किंग मध्ये आहोत. तिकडे पांड्यावरती टॉप बॉक्स घेतलेला आहे आम्ही, तो लावलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळे कपडे आहेत ते आमचे केअर केलेले आहेत. माझ्या हातामध्ये हेल्मेट आहे, टँक बॅग आहे. चला आजची राईड आपली होणार आहे कोकणामध्ये आणि मस्त आज आपण कोकण फिरून येऊया. चला बघ, आता सगळी तयारी चाललेली आहे. आपली पांडा पण बाहेर काढूया आणि आपल्या राईडला सुरुवात करूया. सो इकडे आपली पांडा तयार झालेली आहे आणि टँक बॅग आहे, ते पण इथे पांडावरती समोर येणार. आणि चला रायडर आपले तयार झालेले आहेत राईड करण्यासाठी. बाहेर बघा पूर्ण अंधेर आहे. चलो चलते. पांडाला बघूनच मला भीती वाटते, एवढी मोठी वाटते ना टॉप बॉक्स लावल्यावर. चला मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि 6:30ला आम्ही आमच्या राईडला सुरुवात केलेली आहे. मस्त बघा इकडे टँक बॅग ठेवलेली आहे आणि पाठीमागे टॉप बॉक्स लावलेला आहे. त्यामध्ये आम्ही आमचं सगळं सामान कॅरी केलेलं आहे. आणि चला आमची राईडला सुरुवात झालेलीच आहे. सो मस्त सकाळ सकाळची थंडी आहे, मस्त फॉग आलेला आहे. खूप मस्त वाटतं एकदम सकाळ सकाळचं वातावरण. पूर्ण आम्हाला दोघांनाही आम्ही मस्त थंडीच्या मोसम पासून कव्हर केलेला आहे. जॅकेट्स वगैरे घातलेले आहेत आणि स्कार्फ लावला, मिस्टरांनी हेल्मेट घेतलंय. मस्त इकडे मिस्टरांचा मोटो ब्लॉग चालू आहे. चला मित्रांनो, व्हिडिओ मध्ये तुम्ही बनवून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. थंडीतून अंग एवढं कॅरी करून सुद्धा खूप थंडी लागत आहे. अगदी आमचं अंग पूर्ण गारटलंय, सुन्न पडलेले आहेत. यावंच थंडी आहे. सो मित्रांनो, आम्ही पनवेल क्रॉस केलेला आहे, हायवे वरतीच आहोत. एखाद्या छोट्याशा टी स्टॉलला आम्ही आता इथे थांबलेलो आहोत. आता आम्ही चहा पित आहोत आणि नाश्ता करणार आहोत, कारण सारखं सारखं उतरायला नको त्यासाठी. पण मित्रांनो, एवढी थंडी आहे ना, खूप राईड भारी पडलेली आहे थंडीतून. अक्षरशः हात पाय पूर्ण सुन्न झालेले आहेत. मिस्टर इथं ग्लोव्ज घातलेले आहेत, मी नाही घातले. म्हटलं मोबाईल चालू करायला हात लागतात ना, मग ग्लोव्जनी जास्त जमत नाही. पाठीमागे टॉप बॉक्स लावल्यामुळे मला जरा अनकम्फर्टेबल वाटतंय बसण्यासाठी. पण ठीक आहे, म्हणजे असं सगळं कॅरी करूनच बसावं लागतं. एकदा पांडा आपली धावायला लागली की काय स्कार्फ सुद्धा बांधून देत नाही. त्यासाठी चला मस्त आता नाश्ता करूया, पुन्हा आपल्या राईडला सुरुवात करूया. इथे आपला नाश्ता आलेला आहे, उसळ वडा. आणि यांची केस बघा कसे झालेत, हेल्मेट घातलेला त्याच्यामुळे. मित्रांनो, हलकासा नाश्ता केला आणि गरमागरम चहा प्यायला. मेन म्हणजे आम्ही चहा पिण्यासाठी थांबलेलं, पण म्हटलं चला आता नाश्ता करून घेऊया. आणि आता कुठे सूर्याची हलकीशी किरणे पडायला लागलेत अंगावरती, त्याच्याने काहीच होणार नाही. थंडी तर अजून लागतच आहे. कसं आहे माहितीये का, काल आम्ही बसलेलो ना, बसता आमच्यासोबत एक किस्सा झाला. तर आपण नवीन कपडे घातले ना, तर लोकांना बापरे किती नवीन कपडे घालते, खूप शायनिंग मारते नाही का. आणि जर आपण जुने कपडे घातले ना, तर लोक काय बोलणार की बघा ना, हिच्याकडे कपडेच नाही, जुने कपडे घालते. आणि जास्त बोललात तर लोकांना बापरे ही किती बोलते. कमी बोललात तर लोकांना बापरे हिला किती घमेंडी आहे, ही बोलायलाच नाही मागत. आपण असं वागा, तसं वागा, कसंही वागा. तुम्हाला नाव ठेवण्यासाठी जागा नसेल ना, तरी लोक तुम्हाला नावच ठेवत बसणार. ही कसं मित्रांनो, आपली लाईफ ना एकच असते, ती आपण एन्जॉय मध्ये जगायची असते. मस्त लाईफ जगा. पुढे काय आपल्या नशिबामध्ये लिहिलेलं असतं कोणालाच काही माहिती नसतं. आपली लाईफ कुठपर्यंत आहे तेही आपल्याला माहिती नसतं. म्हणून देवाने आपल्याला जी जिंदगी दिलेली आहे ना, ती मस्त आरामात आणि एन्जॉय मध्ये जगा. मस्त राहा, स्वस्त खा आणि आपली लाईफ आहे ती मस्त एन्जॉय मध्ये जगा. इकडे बघा
मंकी पॉइंट आला. जरा मस्त आमची राईड चाललेली आहे. आपले रायडर्स पण मस्त राईड करतायत. आणि दरवर्षी उशिरा येतो व गावी जाण्याचा योग गणपती नंतर म्हणजे होळीमध्ये आम्ही जातो. यावर्षी वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये आपल्याला योग आलेला आहे गावी जाण्याचा. दादांनी खूप आम्हाला खूप आग्रह केला की तुम्ही या या, म्हणजे दरवर्षी त्यांची पूजा असते, 1 दिवसाचा सप्ताह असतो, तर दरवर्षी बोलवतात. पण यावर्षी त्यांचं 25वं वर्ष आहे ना, रौप्य महोत्सव सेलिब्रेट करणार आहेत, त्यासाठी आम्हाला खूप आग्रह केला. तर मिस्टर बोलले चल आपण जाऊया, कोकणामध्ये एक फेरी पण होईल, मस्त कोकण फिरून येऊया. मंकी बघा, हे बघ हे बघ, लाईनीमध्ये बसलेले असतात. ट्रॅफिक आला. मित्रांनो समोर बघा रोड पूर्ण मोकळा आहे आणि पाठीमागेच ट्रॅफिक जाम आहे, पूर्ण खाली आहे रोड. मित्रांनो वॉशरूम साठी अजून एक छोटासा मी स्टॉप घेतला आणि इथे मस्त गुळाचा बासुंदी चहा मिळतो. गुळाचा बासुंदी चहा टेस्ट बासुंदी सारखा, बासुंदी सारखा लागतोय. हा भाजला खाली प्लेट असतो, प्लेट लावतात घेता घेता तिथे एक दादा आले आणि आपल्या पांडाची मॉडिफाय बघून आम्हाला विचारायला लागले की तुम्ही गाडी बनवून घेतली का. तर मिस्टरांनी मग त्यांना सांगितले की आम्ही गाडी बनवून नाही घेतली, हा टॉप बॉक्स लागलेला आहे, तो काढता येतो आणि काढून ठेवता येतो किंवा तुम्ही लावूनही ठेवू शकता. त्याला लॉक असतं पूर्ण, कुठेही तुम्ही थांबलात तरी. आणि जेव्हा तुम्ही नाईटला वगैरे असे कुठे थांबलात तेव्हा तो तुम्ही काढून व्यवस्थित जिथे राहता तिकडे आतमध्ये घेऊन जाऊ शकता. आणि मित्रांनो त्यामध्ये 2-3 दिवसाचे कपडे तुम्ही आरामात कॅरी करू शकता. हे सगळं त्यांना सांगितलं आणि त्यांना खूप आवडलं नाही का. टॉप बॉक्स लावला मागे, गाडी खूप त्यांनी तारीफ केली आमच्या पांडाची आणि आम्हाला हॅपी जर्नी केली. तिथून मग आम्ही निघालो, इंदापूरला आलो. इंदापूरला आल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे इंदापूरला ट्रॅफिक असतोच, कारण तिथे रस्ता खूप अरुंद आहे आणि मार्केटचा रस्ता पडतो त्यासाठी. पण आपली पांडा असल्यामुळे कसा बाईक असल्यामुळे आम्ही आरामात निघालो. आणि आता पाहू शकता पांडा आपली खूपच धावत आहे. आवाज पण माझा हवेनुसार तुम्हाला थोडासा ब्रेक येईल. तो चला आता आपण पोहोचणार माडला, पोहोचलेलाच आहोत आणि याच्यानंतर माझा डायरेक्ट आपण जाणार आपल्या गावी कोतवालला. मित्रांनो आम्ही दादांच्या स्टॉल वरती आम्ही बसलेलो आहोत, पण आम्ही दादा नाही आहेत, त्यांच्या बहिणाबाई आहेत. आम्ही दादा गावी गेलेले आहेत आणि आता आम्ही पण इकडे वडापाव खाणार आहोत, जो आमच्या पोलादपूरचा फेमस असा मिळतो. वडापाव खाऊया आणि मग निघूया. काय बोलताय, वडापाव पाहिजे ना पोलादपूरचा? प्रॉपर एकदम रायडर वाटतंय. रायडिंग जॅकेट आहे, मागे घेतलंय तुम्हाला दाखवलेला व्हिडिओ मध्ये, छान वाटतं एकदम. हा मी पण घालणार आहे. बरोबर मच्छीच्या दुकानाच्या बाजूलाच पांडाला उभी केले. मच्छी बघा, बगी आहे, बगी मोठीच्या मोठी. चला निघूया. बांधली का? चला मित्रांनो आम्ही पोलादपूरहून निघालेलो आहोत आमच्या गावाकडे. खूप मस्त वाटतंय, गावाला जाते मी. आईने दादा नव्हते, गावी गेले, त्यांच्या ताई होत्या, तरी पण मस्त आम्हाला त्यांनी वडापाव दिला, चहा दिली. अजिबात पैसे घ्यायला मागत नाहीत, पण त्यांना मी सांगितलं की पैसे घ्यायचे, किती आपलं नातं असू द्या. पण मित्रांनो जी जोडलेली माणसं आहेत ना, खूप चांगली. आम्ही कधी पोलादपूरला आलो ना त्यांना भेटूनच येतो. खूप आमच्या इकडे वळण आहेत, आपली पांडा जरा आरामात घ्या. रस्ता भर चांगला बनवलेला आहे, तरी पण वळण आहेत भरपूर. आणि आता एसटी येण्याचा टायमिंग आहे, गावाकडे सगळ्या एसटी येतात, ते वरून येतात, तर आरामात घ्या गाडी.
आहे ना. आणि 11:30 वाजले तर मी लवकर पोहोचलो, तरी आम्ही 3 स्टॉप घेतलेले चहा पिण्यासाठी, थोडस वॉशरूम साठी. आता बघ कोतवाल थांबलो. चला आता डायरेक्ट आपल्या कोतवाल नगरीत. कसं वाटतंय हो? राईड करायला खूप मज्जा आली हा. प्रॉपरली रायडर वाटतायत फुल एकदम. सो मित्रांनो, आईच्या घरी आलेली आहे, पण आई नाही, आई मुंबईलाच राहतात तुम्हाला माहिती आहे. घरामध्ये बघा पडदा वगैरे टाकून ठेवलेला आहे. हे अंगण आहे, बाजूला कुलदेवतेचं मंदिर आहे. आम्ही तिकडून दर्शन करून आलेलो आहोत आणि आता चला आपण नवल्या देवीच्या मंदिरात जाऊया, तिकडे पण दर्शन करूया, नंतर मग मावशीच्या इकडे जाऊया. आंबेला बघा मोर आलेला आहे आणि कैरी काय अजून दिसत नाहीये. कैरी लागायला वेळ आहे अजून. हे आईचं आमच्या अंगण, पूर्ण कचरा बघा, कोण नसेल घरामध्ये तर घर कसं असतं. हे अंगण आहे, हे घर आहे, पूर्ण बंद आहे. चला जाऊया. असं मित्रांनो, कुलदेवतेच्या पाया पडून आलेलो आहोत. थोडं आम्ही काकीकडे थांबलो. आता आदिनाथ आहे माझा वर्ग मित्र आणि माझा भाऊच आहे, तिकडे थांबलेलो आहोत. ही माझी बहीण आहे सुप्रिया, तिकडे थांबलेलो आहोत. खूप सगळेजण आग्रह करतायत बसा, जेवून जा, चहा पाणी करा, पण नाही म्हटलं आता एकच ठिकाणी जाणार, मावशीकडे तिकडेच जेवणार. चला मग आता आपण निघूया. सगळ्यांना भेटलेलो आहोत गावी, संध्याकाळी जर यायला भेटलं तर येऊया परत आपण. चला आधी बाय. चालले ना, संध्याकाळी येते. हा ना, हा ना, मग येऊ संध्याकाळी. हा येऊ ना हो. चला बाय. चला मित्रांनो, गावी आली, मस्त फील केलं गावी येऊन. गावचा जे गणपतीमध्ये मजा करतो, होळीमध्ये. आणि आता आम्ही लगेचच निघालेलो आहोत. सो मित्रांनो, माझ्या आईचं गाव आहे ते कोतवाल खुर्द आणि आता आम्ही आलेलो आहोत कोतवाल बुद्रुक मध्ये. अशी 2 गावं आहेत कोतवाल, आणि इथून मग आपली सुरुवात होते तिच्या गावाला जाण्यासाठी. बघा असा जंगलातून रस्ता आहे. पहिली फक्त पायवाट होती, आता रस्ता बनवलेला आहे, त्यासाठी छोट्या मोठ्या गाड्या जातात. एसटी काय अजून जात नाहीये. सगळं सामान वगैरे ते लोक डोक्यावरच नेतात अजून पण चालत. रस्त्याची सोय केली ना, ती मोठी गोष्ट आहे. हळूहळू सगळ्या सोयी होतील. सो फायनली मित्रांनो, आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत माझ्या मावशीच्या गावी. आणि एवढं सुंदर गाव आहे माझ्या मावशीचं की आजूबाजूला पूर्ण म्हणजे पूर्ण झाडी आहे आणि मधोमध माझ्या मावशीचं गाव आहे. खूप सुंदर आहे इकडचा वाईब्स, इकडचा निसर्ग. जर तुम्ही पावसाळ्यामधील एक व्हिडिओ मी काढलेला तो पाहिला असेल तर तुम्हाला माहिती पडेल. आणि माझी मावशी आहे. माझं काम आहे, जाऊ दे. आईसारखी जीव लावणारी माझी मावशी. आता वरती पूजा चालू आहे, तिकडे आपण जाऊया आणि पाया पडून येऊया. नंतर त्यांचा काय बाकीचा प्रोग्राम आहे तो तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. सो मित्रांनो, मावशीला तुम्हाला दाखवलं की मावशीच्या मी गावी आलेली आहे. आणि हे जर सुंदर असं गाव किंवा गावच्याबद्दल माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. ते सगळं काही मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता आम्ही खूप थकलेलो आहोत, प्रवास करून आले, आता जरा फ्रेश वगैरे होतो. नंतर मग इकडे पूजावरती चालू आहे, ती पूजा आणि महाप्रसाद असतो त्यांचा तो करूया. तिथून मग सगळे त्यांचे प्रोग्राम आहे ते करा. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, टाटा, बाय बाय.